आणि पुण्यातल्या जुन्नरमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। जुन्नर तालुक्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका वडिलांनी आपल्याच दोन लहान मुलांना गळा दाबून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे। या घटनेमध्ये 3.5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला तर 5 वर्षाचा मुलगा हा गंभीर अवस्थेमध्ये आढळून आला आहे। तर आरोपी बापाला आळेपाटा पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी सागर शिंदे यानं मंगळवारी सकाळी मुलांना फिरायला घेऊन जात असल्याचं सांगून घरातून तो बाहेर पडला। त्यानंतर तो पुणे नाशिक महामार्ग मार्गे जुन्नर तालुक्यातल्या आळेखिंड परिसरामध्ये गेला आणि तिथं त्यानं दोन्ही मुलांचा गळा दाबून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे। अविनाश पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, अतिशय धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। बापानंच 2 मुलांची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे। निश्चितच सागर, आपण पाहतोय की ज्या पद्धतीने सगळ्या घटना घडतायत त्याच्यामुळे खरं तर संपूर्ण वातावरण दूषित झाले, अशातच ही घटना समोर आलेली आहे। जुन्नर मधल्या आळेखिंड इथं हा प्रकार घडलेला आहे। सागर शिंदे नावाच्या या व्यक्तीने आपल्याच मुलांना म्हणजे हर्षदा शिंदे आणि जो दुसरा त्याचा मुलगा होता 5 वर्षाचा आणि 3.5 वर्षाची मुलगी, या दोघांना फिरायला घेऊन जातो असं सांगितलं आणि तिथे जाऊन त्याने हत्या केली। 5 वर्षाचा जो मुलगा आहे तो गंभीर अवस्थेत मात्र बचावला आणि तो रस्त्यावर येऊन मदत मागू लागला। तिथून पुढे या सगळ्या खुनाला वाचा फुटली आणि जशी आपण माहिती घेतो त्यानुसार सूत्रांनी दिलेल्या माहिती हे कळत आहे की सागर शिंदे जो आहे तो वैफल्यग्रस्त होता। त्याची जी पत्नी आहे त्याला सोडून गेली होती आणि ही जी मुलं आहेत तो स्वतःच्या वडिलांकडे सांभाळायला ठेवली होती आणि नैराश्यातून त्याने या 2 मुलांची हत्या केल्याचा आता कयास आहे पोलिसांचा आणि त्यासोबतच त्याचे अनैतिक संबंध देखील असल्याचं समोर येत आहे। आता या सगळ्या खुनाची चौकशी आळेपाटा पोलीस करतायत। मात्र हा संपूर्ण जो धक्कादायक प्रकार आहे त्याच्यामुळे आणि आर्यन जो मुलगा आहे तो रस्त्यावर आला, त्याने ही संपूर्ण माहिती दिल्यामुळे आता उघड झालंय सगळं। नक्कीच अविनाश, अतिशय धक्कादायक असा हा प्रकार। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे ती आपण पाहूया। त्याची आई जी आहे ती 6-7 महिन्यापूर्वी वडिलांना सोडून गेलेली आहे आणि ही मुलं वडिलांकडे आणि त्याच्या आजोबांकडे आजीकडे राहतात आणि त्यानंतर मग ते घरचे त्याचे सागर जो शिंदे आहे त्याचे वडील सदाशिव शिंदे इथं पोलीस स्टेशन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की दिनांक 5 तारखेला सकाळी 10:30 वाजता सागर शिंदे त्याच्या 2 मुलांसह घरातून निघून गेलेला आहे। मुलांना बाहेर फिरवून आणतो असं सांगून त्यानंतर तो परत घरी आलेला नाही। त्या पोलीस स्टेशनला पोहोचवलं आणि पोलीस स्टेशनला इंट्रॉगेशन चालू असतानाच पोलीस स्टेशनला अशी माहिती भेटली की तो जो सागर शिंदे आहे हा हद्दीमध्येच एका ठिकाणी पानटपरीवर बसलेला आहे आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी जाऊन त्याला ताब्यात घेतलं।